श्रावण महिना आणि महादेवाची भक्ती यांचं एक वेगळंच नातं आहे. गोव्यामध्येही अशी अनेक शिवस्थानं आहेत ज्यांच्याशी शेकडो भाविकांची श्रद्धा जोडलेली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे दक्षिण गोव्यातील रिवण गावचं हे श्री विमलेश्वर मंदिर. सांगे तालुक्यातल्या निसर्गरम्य रिवण गावात श्री विमलेश्वराचं हे मंदिर आहे. श्री विमलेश्वर हे रिवणवासियांचं ग्रामदैवत आणि आराध्य दैवत मानलं जातं. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या मंदिरात विमलेश्वराची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते. इथला शिवलिंग स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. रिवण गावाला ही प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार रिवणला पूर्वी ऋषीवन असं म्हटलं जायचं. हा परिसर पूर्वी घनदाट जंगलानं व्यापलेला होता आणि इथंच ऋषीमुनी तपश्चर्या करत असत अशी स्थानिक मान्यता आहे. कालांतरानं ऋषीवन या नावाचं रूपांतर रिवणमध्ये झाल्याचं म्हटलं जातं. श्री विमलेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर रिवणच्या सांस्कृतिक जीवनाचाही महत्वाचा भाग आहे. मंदिर परिसरात मारुती आणि श्री पुरुष यांची देवस्थानं असल्याचे उल्लेख आढळतात. तसंच परिसरात महालक्ष्मी आणि रवळनाथाचीही प्राचीन देवस्थानं आहेत. श्रावण महिना आला की या शिवस्थानाचं महत्व आणखी वाढतं. श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात गर्दी करतात. पूजा अर्चना आणि धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर अगदी भक्तिमय होतो. श्रावणाबरोबरच महाशिवरात्री, शिगमो, दसरा आणि कालो यासारख्या उत्सवांनाही या देवस्थानात विशेष महत्व आहे. गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर समुद्रकिनारे आणि पर्यटन येतं. पण याच गोव्यात गावागावात अशी अनेक प्राचीन देवस्थानं, परंपरा आणि आख्यायिका आजही जपल्या जात आहेत आणि त्यांच्यापैकीच एक श्रद्धास्थान म्हणजे रिवणचं ग्रामदैवत श्री विमलेश्वर.